केली तेल्या बुद्धाची कावड एवढी फेमस झाली की राजस्थानी लोक आलेत बघायला. भैया किधर से आया? राजस्थान से. क्या देखने आया? कावड़. कावड़ पसंद आया? बहुत अच्छा. थोड़ा बताओ कितने साल से आ रहे हो? मैं तो यहाँ 3-4 साल में. 3-4 साल से. और अच्छा लगता है यहाँ पे? कैसा है माहौल, कैसा है महाराष्ट्र में? ये देवा की भक्ति है. महादेवा का. महादेव को मानते हो बहुत? महादेव को बहुत मानते हैं. अरे क्या बात है. आप और से? मैं महाराष्ट्र, ये हमारा गांव है, सातारा से जिले से हूँ लेकिन रहता मुंबई में हूँ. मैं तो नातेपुते में रहता हूँ. आप नातेपुते में आए रहने के लिए? अरे वाह. यहाँ पे 20 साल से. 20 साल से नातेपुते में. क्या बात है. और ये हमारा महाराष्ट्रन जो रिवाज है, जो भी सब पसंद है आपको? बहुत अच्छा है. आप कभी बताते हो राजस्थान में जाके? बताते ना, वीडियो कॉल पे वही बता रहे थे. क्या बता रहे थे? ये कावड़ का. किसको बता रहे थे? बीवी वाईफ को. अरे वा, क्या बात आहे. तर बघितलं तुम्ही की राजस्थानी लोकांना पण आपल्या जी महाराष्ट्राचं कल्चर आहे, जी आपली महाराष्ट्राची बेसिक संस्कृती आहे, की आपली तळागाळातली गेलेली संस्कृती आहे. हो ना, दिसणार ना राजा. आपल्या महाराष्ट्रातली जी तू डायरेक्ट बोलला, मी त्यांना सांगू काय? महाराष्ट्रातली जी तळागाळातली संस्कृती आहे ती फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना नाही आवडत, तर असे आपले राजस्थानी भाऊ आले त्यांना पण आवडते. आणि हमारा ये आप दिखाओ उधर, बताओ सबको कि हमारे महाराष्ट्र में महादेव के बहुत सारे भक्त हैं. चलो बोल दो, हर हर महादेव बोल दो जोर से. व्हेरी गुड. चलो भाई साहब, इतर लोकांचं काही सांगू नाही शकत. वरनं दनादन दगडी पडतायत तरी लोक खाली कावड घेऊन खतरनाक पण आहे. बघा हे बघा, हे असं आहे. इथून किती दगडे पडली डोक्या बिक्यात तरी यांना काही फरक नाही पडत. भाई हे महादेवाचे असे कट्टर भक्त आहेत. एवढी भक्त मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघतोय महादेवाची. हे का नवी मुंबई पासून आलेले आहेत. एक राजस्थानी